लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बघू हात दाखव. हात दाखव, हात दाखव, हात दाखव मम्माला. हात दाखव. तू साबणाने हात धुतो. साबणाने हात धुतो. साबून पकडायला जातो, साबून त्याच्या हातून निसटतो. युवांशी ते मस्त झोपला. ते वाजलेत 4:45. 4:45 वाजता हा बाबा झोपलाय. सकाळपासून दुपारपासून झोपवते त्याला तर नाही झोपला. तो आत्ता झोपलाय. एक झोपलाय. दुसऱ्याची बाथरूम मध्ये ही मज्जा झाली. स्वस्तिक साबून ठेव रे, हाताला फोडी येणार. बात तो सही है. जा हात धुजा पाण्याने. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कपडे घेतले, पावडरचा डब्बा घेतला आणि फणी घेतली. आता फक्त बाकी राहिले मुलांची आंघोळ. चहा उकळेपर्यंत मूड ऑफ, कप हातात येईपर्यंत होप ऑन आणि घोट घेताच मम्मी बॅक इन ऍक्शन. हे बघ किती भिजलायस तू. हे बघ, बाप रे. काय हे इथे बघ स्वस्तिक, हे किती भिजलायस तू. तुला थंडी नाही लागत? थंडी नाही लागत? नाही लागत? इकडे मामाकडे बघून उत्तर दे. थंडी नाही लागत? नाही लागत. त्याला थंडी नाही लागत. पण A few moments later. दोघांचं आटोपून मी सुद्धा फ्रेश झाली आणि वळले जेवण बनवण्याकडे. तर इथे मी आता कांदा आणि टोमॅटो ग्रेव्हीसाठी उकडायला ठेवलेत. म्हणजे कसं आज बनवणार आहे अंडा ग्रेव्ही. सो त्यासाठी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करायची आहे म्हणून ते बॉईल करायला ठेवलेत. एका बाजूला परत चहा पिते, एका बाजूला परत माझी चहा सुरू झाली. चहा मला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. मला जितका द्याल तितकाच कमी आहे. कोण म्हणलं ना रोज चहा पी, सॉरी कोण म्हणलं ना सारखी चहा पी, तरी मी पिईन. एवढा मला चहा आवडतो, पण फक्त काळा चहा, बाकी कुठला नाही. दुधाचा तर बिलकुल नाही आवडत मला. मला फक्त काळा चहा आवडतो. कारण काळा चहा पियाली की असं वाटतं की म्हणजे फ्रेश वाटतं एकदम. त्यामुळे मला काळा चहा खूप आवडतो आणि मी डेली काळा चहाच पिते. जेवणासाठी आहे मस्त तिखट डाळ. ही आपली ग्रेव्ही शिजते. बाजूला उकडून अंडी ठेवली आहेत. एकदा ग्रेव्ही उकडली की मग अंडे त्यात टाकणार. गरम गरम भात आहे आणि चपात्यांचं कणिक मळलंय. थोड्या वेळाने चपात्या बनवेल. इथे मस्त आपली झणझणीत अंडा ग्रेव्ही तयार आहे. आता मी चपात्या बनवून घेते. कसला विचार करतोयस? A few moments later.
लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? इकडे आई त्याचं काम करत होत्या. 100 रुपये 4 किलो कांदे मिळाले म्हणून त्या घेऊन आल्या. आम्हाला टिफिनसाठी कांदे लागतात त्यामुळे आई घेऊन आल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच माझ्या सोबत राहा. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.